नमस्कार, टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, आताच्या महत्त्वाच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळवण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वर उणे प्राधिकरण पत्रे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे। याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश वन मंत्री सुनील मुनगंटीवार यांनी दिलेले आहेत। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील मोडा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे व अन्वी येथील गाडवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळी निमित्त कपडे, फटाके, मिठाई, जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पहिले अतिवृष्टी, आता परतीचा पाऊस अक्षरशः थैमान घातले। रोज बांधावर जाऊन शेतकऱ्याची व्यथा ऐकतोय, सरकारकडे मांडतोय। उत्तर काय तर फक्त घोषणाच, आश्वासन। सरकारच्या संवेदनाहीन होऊन काम करतंय। दसरा गेला, दिवाळी पण गेली, बळीराजाचा अजून किती अंत पाहणार? ओल्या दुष्काळाची घोषणा करा, असे अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे पीक विमा संदर्भातील। धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आमदार कैलास पाटील उपोषण करत आहे। या ठिकाणी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भेट दिलेली आहे आणि सहभाग सुद्धा घेतलेला आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा बहार सन 2022 मधील विमा हप्ता भरण्याचा कालावधी विशेषतः केळी, मोसंबी, डाळिंब या पिकांचा सध्या सुरू आहे। सद्यस्थिती जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यात साधारण ते 55,000 ते 60,000 ऑनलाईन पोर्टल सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांना विमा हप्ता भरला जात नाही। यामुळे तातडीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबा बहार सन 2022 साठीचा प्रधानमंत्री पीक विमा हप्ता भरण्याचा कालावधी वाढवावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। घरात दिवाळीची गडबड सुरू आहे। परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे भात कापणी करणे गरजेचे आहे। परंतु भात कापणीसाठी कामगार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। या हंगामात जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी सुरू असून 10 नोव्हेंबर पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण सुरू करण्यात आलेले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो। कापसाची प्रत राखण्याकरता वेचणी करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे। हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यभरातील बळीराजा अस्मानी संकटात सापडला असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही। पुढील 4 दिवस आपण स्वतः जिल्हाभर फिरून शेतकऱ्यांना आधार देत असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा।